बातमी राजकीय वर्तुळातून राज्यात पहिल्यांदा सोशल वॉर रूम। तर आता राज्यात मुख्यमंत्री फडणवीस दुसऱ्या टर्म मध्ये सोशल वॉर रूम तयार करतायत। या वॉर रूमच्या माध्यमातून राज्यातील सामाजिक प्रकल्पांचा आणि योजनांचा आढावा घेतला जाणार आहे। ज्या योजना थेट जनतेशी निगडीत आहेत अशा योजनांचा आढावा घेतला जाईल। या संदर्भात दुपारी 12 वाजता मंत्रालयात बैठक बोलावण्यात आली आहे आणि राज्यात आता 2 वॉर रूम असणार आहेत। यापूर्वी राज्यात एक वॉर रूम तयार करण्यात आलेली होती आणि या वॉर रूमच्या माध्यमातून राज्यातील महत्त्वपूर्ण इन्फ्रा प्रोजेक्टचा आढावा घेतला जात होता। दरम्यान राज्यात आता पहिल्यांदाच सोशल वॉर रूम कार्यान्वित करण्यात येणार आहे। आता राज्यात मुख्यमंत्री फडणवीस दुसऱ्या टर्म मध्ये सोशल वॉर रूम तयार करत आहेत। या वॉर रूमच्या माध्यमातून राज्यातील सामाजिक प्रकल्पांचा आणि योजनांचा आढावा घेतला जाणार आहे। ज्या योजना थेट जनतेशी निगडीत आहेत अशा योजनांचा आढावा घेतला जाईल आणि या संदर्भात दुपारी 12 वाजता मंत्रालयात बैठक सुद्धा बोलावण्यात आली आहे। राज्यात आता 2 वॉर रूम असणार आहेत। त्यापूर्वी राज्यात एक वॉर रूम तयार करण्यात आली होती आणि या वॉर रूमच्या माध्यमातून राज्यातील महत्त्वपूर्ण इन्फ्रा प्रोजेक्टचा आढावा घेतला जात होता आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर। मनोज, नक्कीच प्रज्ञा, आपण तर राज्यात पहिल्यांदाच सोशल वॉर रूमची निर्मिती ही करण्यात येणार आहे आणि आपण तर राज्यात आता 2 वॉर रूम आता तयार होणार आहे। यापूर्वी आपण एक वॉर रूम तयार करण्यात आली होती आणि या वॉर रूमच्या माध्यमातून राज्यातील महत्त्वपूर्ण इन्फ्रा प्रोजेक्टचा आढावा घेतला जात होता आणि आता राज्यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस दुसऱ्या टर्म मध्ये सोशल वॉर रूम ही तयार करणार आहेत आणि या वॉर रूमच्या माध्यमातून राज्यातील सामाजिक प्रकल्पाचा आणि योजनांचा आढावा घेतला जाणार आहे। ज्या योजनेत थेट जनतेशी निगडीत अशा योजनांचा आढावा घेतला जाईल आणि आपण या संदर्भात दुपारी 12 वाजता मंत्रालयामध्ये बैठक देखील बोलवण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये याचा बाबत निर्णय हा घेण्यात येणार आहे। त्यामुळे आता आपण तर राज्यामध्ये सामाजिक प्रकल्पाचा आणि योजनांसाठी ही वॉर रूम तयार करण्यात येणार आहे आणि त्यामधून याचा आढावा देखील घेतला जाणार आहे। जी 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 धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।